नमस्कार, आरोहीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण गव्हाच्या पिठापासून झटपट होणारा पौष्टिक नाश्ता कसा बनवायचा ते बघतोय। त्यासाठी इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। त्यामध्ये 2 चमचे रवा घालूयात। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरं, त्यानंतर कोथिंबीर घालायची, 1 कांदा बारीक चिरून घालायचा, त्यानंतर अर्धी वाटी किसलेलं गाजर घेतलंय, 1 चमचा आलं आणि लसूण पेस्ट घेतले, त्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा। आता हे सगळे एकजीव करून घेऊ। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घाला। आता माझ्याजवळ ज्या भाज्या होत्या त्या मी घातल्यात। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिश्रण एकजीव करून घेऊया। खूप जास्त पाणी एकत्र घालायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं। इथे बघा, थोडं थोडं पाणी घालून मी पीठ तयार करून घेतलंय। पीठ खूप जास्त पातळ करायचं नाहीये, दाटसरच ठेवायचंय। आता यावर झाकण ठेवूयात आणि हे 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवू। 15 मिनिटं झालेत। मिश्रण छान तयार झालंय आणि त्यामध्ये घातलेला रवा होता तो पण छान भिजलाय। आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलंय। पॅन मध्यम गरम झाल्यावर त्याला तेल लावून घेऊयात। त्यानंतर तयार पीठ पॅनमध्ये पसरवून घेऊयात। पीठ खूप पातळ पसरवायची गरज नाहीये, जाडसरच ठेवायचे थोडं। पीठ बघा पसरवून झालंय। आता यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवर 2 मिनिटं खालची बाजू भाजून घेऊ। 2 मिनिटांनंतर झाकण काढून आता हे उलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील खरपूस भाजून घेऊ। रंग बघा किती मस्त दिसतोय। दोन्ही बाजूने खरपूस भाजून झालंय। आता हे काढून घेऊ। आता पुन्हा पॅनला तेल लावूयात आणि पुन्हा मिश्रण पसरवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊ। अशा प्रकारे सगळी धिरडी मी बनवून घेणार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।